नमस्कार, मी लाघवी ओम सावंत बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। या क्षणाची महत्त्वाची बातमी, नाशिकची बातमी। अर्थातच महाजनादेश यात्रेसंदर्भात राष्ट्रवादीकडून निदर्शनं केली जात आहेत। नाशिकमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि महिला काँग्रेसच्या वतीनं निदर्शनं होत आहेत। यात्रेदरम्यान अनेक ठिकाणी काळे झेंडे दाखवून निदर्शनं करण्यात आलेली आहेत। फुगे सोडून निदर्शनं केली गेलेली आहेत। राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेस यांच्या वतीनं नाशिकमध्ये महाजनादेश यात्रेच्या मार्गादरम्यान काळे झेंडे दाखवण्यात आलेले आहेत आणि निदर्शनं देखील करण्यात आलेली आहेत। या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा नाशिकमध्ये दाखल झालेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अंतिम टप्प्यात आता ही यात्रा पोहोचलेली आहे। उद्या पंतप्रधान नाशिकमध्ये दाखल होतील, त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीनं त्या ठिकाणी केलेलं आंदोलन हे अधिक महत्त्वाचा आणि चर्चेचा विषय ठरतंय। नाशिकमध्ये महाजनादेश यात्रेच्या अंतिम टप्प्यात मुख्यमंत्र्यांची रॅली दाखल होण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात आलेले आहेत। काळे फुगे हे भिरकवण्यात आले, काळे फुगे हे आकाशात सोडण्यात आले आणि निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे। निदर्शनं सुद्धा केली गेली। ब्रेक नंतर बुलेटिन मध्ये या क्षणाची महत्त्वाची बातमी। काँग्रेसच्या पहिल्या यादीतील नावं समोर आलेली आहेत। विधानसभा निवडणुकीकरता उमेदवार निश्चित झालेले आहेत आणि पृथ्वीराज चव्हाण कराडमधून निवडणूक लढू शकतात। कराडमधून पृथ्वीराज चव्हाण, भोकरदनमधून अशोक चव्हाणांचं नाव आहे। भोकरमधून संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात, यशोमती ठाकूर या तिवसातून काँग्रेसची ही पहिली यादी निश्चित झाल्याचं पाहायला मिळत आहे। याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून। प्रशांत, का अधिक माहिती या संदर्भात? छाननी समितीची बैठक सकाळपासून राजधानी दिल्लीतील 15 GRG रोड, याला काँग्रेस वॉर रूम संबोधलं जातं, तिथे ही बैठक सुरू आहे आणि या बैठकीमध्ये जवळपास 50 नावांवरती अंतिम निर्णय घेण्यात आलेला आहे। यापैकी 10 नावं सध्या पुढे आलेली आहेत। त्यामध्ये खास करून जर बघितलं, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे कराड दक्षिण जे मतदारसंघातून लढण्याची शक्यता आहे। अशोक चव्हाण जे आहेत हे भोकर मतदारसंघातून लढतील। बाळासाहेब थोरात जे सध्या प्रदेशाध्यक्ष आहेत ते संगमनेर मधून लढतील। विजय वडेट्टीवार जे आहेत ते ब्रह्मपुरी मधून लढतील, तर नितीन राऊत जे आहेत ते नागपूर उत्तर मधून लढतील। यशोमती ठाकूर या तिवसा जे अमरावती जिल्ह्यातला मतदारसंघ आहे तिथून लढतील। बसवराज पाटील हे उमरग्यातून लढतील। वर्षा गायकवाड ह्या धारावीतून लढतील। नाना पटोले येथून साकोली ज्या मतदारसंघातून लढतील, यांच्या नावावरती जवळपास शिक्कामोर्तब झालेला आहे। ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे की 10 उमेदवारांची नावं पुढे आहे आणि थोड्या वेळानं होऊ शकतं अजून नावं पुढे येतील। पण जर बघितलं आपण ज्या पद्धतीने राष्ट्रवादीने पुढाकार घेतला होता, 5 नावांची उमेदवारांची घोषणा केली, त्यानंतर 10 नावांच्या उमेदवाराची काँग्रेसने घोषणा केलेली आहे। थोड्याच वेळात होऊ शकते ही सार्वजनिक घोषणा होईल, पण हे महत्त्वाचं म्हणजे की 10 उमेदवार हे अत्यंत महत्त्वाचे आहे। जवळपास यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाला आहे, हेच आता म्हणावं लागेल। स्टुडिओ निश्चित प्रशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता। आपण पाहतोय की काँग्रेसनं यादी जाहीर करत असताना होम ग्राउंडवर हुकमी ऐक्यांना मात्र संधी दिल्याचं पाहायला मिळत आहे। इतरही महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत।